ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने अवघ्या महाराष्ट्राला भक्तिरसात न्हाऊन घालणाऱ्या आषाढी वारीचे नयनमोहनी रूप आपण दरवर्षी पाहतो. पण आज आपल्याला वारीमध्ये जी शिस्त, जी व्यवस्था आणि जे लष्करी बाण्याचे नियोजन दिसते, त्याचे खरे शिल्पकार कोण आहेत ठाऊक आहे का? ते होते श्रीमंत हैबत बाबा अरफळकर. हैबत बाबा मूळचे सातारा जिल्ह्यातील अरफळ गावाचे. ते केवळ एक साधे वारकरी नव्हते, तर ते ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी असलेल्या अत्यंत शूर आणि पराक्रमी लष्करी सरदार होते. लष्करात मोठी प्रतिष्ठा, संपत्ती आणि ऐश्वर्य असूनही त्यांच्या मनात पांडुरंगाबद्दल आणि संत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल अथांग भक्ती होती. एकदा हैबत बाबा आपल्या सैन्यासह ग्वाल्हेरहून आपल्या अरफळ या मूळ गावी चालले होते. जंगलातून जात असताना वाटेत दरोडेखोराच्या एका टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. हैबत बाबा आणि त्यांच्या सोबत्यांना बंदी बनवून दरोडेखोरांनी एका खोल अंधाऱ्या गुहेत त्यांना कोंडून ठेवले आणि गुहेचे तोंड एका मोठ्या शेळेने बंद केले. अन्ना व्यतिरिक्त आणि पाण्याविना मृत्यू समोर दिसत असतानाही हैबत बाबा घाबरले नव्हते. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण केले आणि अहोरात्र हरिपाठाचा गजर सुरू केला. काही दिवस उलटले, पण गुहेतून विठ्ठल नामाचा गजर थांबला नव्हता. तिकडे बाहेर दरोडेखोराच्या पत्नीला मुलगा झाला. या आनंदात दरोडेखोराने गुहेची शिळा बाजूला केली. आत पाहिले तर अन्नपानाविना निस्तेज झालेल्या पण मुखातून अखंड विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या हैबत बाबांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. हा भक्तीचा प्रभाव पाहून दरोडेखोर नतमस्तक झाला. त्याने हैबत बाबांची पाय धरून माफी मागितली, त्यांची सेवा केली आणि सन्मानाने त्यांची सुटका केली. या अनुभवानंतर हैबत बाबांच्या मनात विरक्ती निर्माण झाली. त्यांनी ठरवले की आता हे आयुष्य तलवारीसाठी किंवा ऐश्वर्यासाठी नाही, तर केवळ माऊलींच्या चरणी समर्पित करायचे. सुटकेनंतर ते आपल्या मूळ गावी न जाता थेट आळंदीला आले आणि तेथेच माऊलींच्या समाधीसमोर नतमस्तक झाले. इसवी सन 1830 पर्यंत माऊलीच्या पादुका तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत एकत्रितपणे पंढरपूरला नेल्या जात होत्या. परंतु 1831 मध्ये हैबत बाबांनी माऊलींच्या पादुकांची आळंदीवरून स्वतंत्र वारी सुरू केली. हैबत बाबा हे मूळचे लष्करी सरदार. त्यांनी वारीच्या संपूर्ण व्यवस्थेला लष्कराच्या छावणीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले. आज आपण वारीत जे काही पाहतो त्यामागे हैबत बाबांचे विचार आहेत. दिंड्यांच्या चालण्याचा क्रम, त्यांचे नंबर, रस्त्याने चालताना उजव्या बाजूला चालणे आणि आरती भजनाची वेळ, हे सगळे त्यांनी लष्करी शिस्तीप्रमाणे आखून दिले. पालखी सोहळ्याला राजेशाही थाट असावा म्हणून त्यांनी श्रीमंत अंकलीकर चितोडे सरकारकडून वारीसाठी घोडे, तंबू, राहुट्या, नैवेद्याची सोय आणि जरीपटका मिळवून दिला. वारी दरम्यान काही वाद होऊ नयेत म्हणून चोपदार, मानकरी आणि दिंडी प्रमुख यांची एक मजबूत साखळी तयार केली, जी आजही वारीचे नियंत्रण करते. आज सुमारे 2 शतकानंतरही लाखो वारकरी या शिस्तीने आणि प्रेमाने पंढरीची वाट चालतात, त्याचे मुख्य श्रेय हैबत बाबा अरफळकर यांना जाते. आजही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा प्रस्थान करते, तेव्हा पालखी रथाच्या पुढे चालण्याचा पहिला मान हैबत बाबांचे वंशज यांना दिला जातो.